उन्हाळ्यात जेवण जात नाही. जेवणासोबत अशा पद्धतीचे चाट बनवा आणि ट्राय करा. 2 घास जास्तीच जातील. नक्की ट्राय करा. तुम्ही अशा युनिक चाट्स खाल्ल्या नसतील, मला माहिती, झटपट अशा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग सुरू करूया. एक कैरी घ्यायची आहे. तिला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल तितक्या प्रमाणात तुम्ही हे ट्राय करू शकता. नुसतं कैरी खाण्यात जात नाही, अशा पद्धतीने ट्राय करा. त्यानंतर त्यात मीठ, 1 चमचा लाल तिखट, कडकडीत गरम असं तेल, त्यात 1 चमचा जिरे आणि न सोलता टाकलेले लसूण कडकडू द्यायचे आणि त्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे. छान अशी कैरीची चाट तयार आहे. हे खाऊन 2 घास नक्की जास्त जातील. सो एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण पायनॅपलची चाट बनवणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत एक अननस. फक्त अननस खाल्ल्याची चव साधारण लागते, पण अशी चाट तयार करा. छान असं अननस चिरून घेऊया. मधला भाग आपण एखाद्या झाकणाने काढून घेत आहोत. सर्व अननसचे मधला भाग काढला गेला आहे. आता त्यानंतर अननस एका प्लेटमध्ये टाकतो आहे. त्यात 2 चमचे साखर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा कस्तुरी मेथी आणि 1 चमचा तेल टाकत आहोत. छान असं सर्व मिक्स करून घेऊया. हे कोटिंग सर्व अननसला लागायला हवे. त्याप्रमाणे तुम्ही दोन्ही बाजूने त्यांना लावून घ्या. त्यानंतर आपण एक पॅन घेतला आहे. पॅनवर 1 चमचा बटर टाकले आहे. बटर नसेल तर शुद्ध तुपाचाही वापर करू शकता. छान असं बटर सर्वीकडे पसरवून घेतलं आहे. अननसचे तुकडे तव्यावर ठेवून घेत आहोत. 3 ते 4 मिनिटं एका साईडने आपण हे अननस परतवून घेणार आहोत मंद आचेवर. त्यानंतर आपण हे अननस पलटवून घेणार आहोत. परत 3 ते 4 मिनिटांनी अननस असे सॉफ्ट होतील. त्यानंतर आपले अननस तयार आहेत. अशा प्रकारची अननसची चाट पाहून तोंडाला पाणी येत आहे ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही परत परत मागाल. सो मुलांनाही खूप आवडेल. नक्की ट्राय करा. बघताच क्षणी तोंडाला पाणी येत आहे. आता तिसरी रेसिपी द्राक्षांची चाट. द्राक्ष नेहमी आपण असेच खातो, त्यापेक्षा अशी चाट एकदा तयार करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी आपल्याला हवे तितके द्राक्ष आपण घेणार आहोत. द्राक्ष निवडून घेत आहोत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने द्राक्ष धुवून घेत आहोत. त्यानंतर 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर, अर्धा लिंबू छान असं मिक्स करून घेऊया. अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला यापैकी सर्वात जास्त कोणती चाट आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा.